या बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री छगन भुजबळ या मेळाव्याला हजर राहणार आहेत। भुजबळांकडून ओबीसी एल्गार मेळाव्याचा टीजर ट्विट करण्यात आलाय। अमानुष हल्ले झाले त्याच बीड जिल्ह्यात ओबीसी एल्गार मेळावा मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकद दाखवून देऊया असा ट्विट छगन भुजबळ यांनी केलाय। दरम्यान छगन भुजबळांच्या बीडमधील सभेला मराठा संघटनांकडून विरोध करण्यात आला। महेंद्र मुधोळकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट बीडमधून जोडले गेलेत। महेंद्र, आपण बघतोय बीडमध्ये भुजबळांचा हा मेळावा होणार आहे। काय काय खुलासे यावेळेला भुजबळ करणार आहेत? सुमित, नक्कीच बीडमध्ये ओबीसींचा हा महाएल्गार मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। सायंकाळी 4 वाजता या मेळाव्याला या सभेला सुरुवात होणार आहे आणि छगन भुजबळ नेमकं काय बोलतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कारणही तसंच आहे। मनोज जरांगे पाटील यांची जन्मभूमी असलेला हा बीड जिल्हा आहे आणि याच बीडमध्ये 30 ऑक्टोबर रोजी जाळपोळ झाली होती। मराठा आंदोलनादरम्यान हिंसक वातावरण तयार झालं होतं आणि त्यानंतर याच बीडमध्ये आता ओबीसींची सभा आहे, छगन भुजबळ यांची सभा आहे आणि या सभेकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सभेला खास म्हणजे पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील आणि जयदत्त क्षीरसागर या ओबीसी नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे। मात्र हे तिन्ही नेते या सभेला त्यांनी पाठ फिरवलेली आहे। आता छगन भुजबळ नेमकं काय बोलतील याकडे लक्ष लागलेलं आहे। कारण मनोज जरांगे पाटील आणि इथले काही मनोज जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत, मराठा आंदोलक आहेत, त्यांनी या सभेला विरोध केलेला होता। छगन भुजबळ हे काठालाट्यांची भाषा करतात, हिंसाचार घडवण्याची भाषा करतात असा आरोप मराठा समन्वयकांनी यावेळी केलेला होता आणि त्यामुळे बीडचं सध्याचं सभेचं जे वातावरण आहे ते वातावरण सध्या आपल्याला गरम पाहायला मिळते। साधारणतः 2 वाजता छगन भुजबळ बीडमध्ये दाखल होतील आणि सभेच्या ठिकाणी 4 वाजता त्या या ठिकाणी येतील आणि नेमकं आता छगन भुजबळ जाळपोळीनंतर बीडमध्ये आल्यानंतर मनोज जरांगे पाटलावर काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। छगन भुजबळ काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती।